आई, अनामिक लेखकाची ही कथा मी दत्ता सरदेशमुख आपल्यासाठी सादर करतोय. आई. गेल्याच आठवड्यातली ही घटना. संध्याकाळची वेळ होती. 8-8:30 वाजलेले. मी रिलॅक्स मोडवर वपू वाचत बसलेलो आणि मित्राचा मोबाईल वाजला आणि त्या कॉलनं जीवनाचा वेगळाच पैलू माझ्यासमोर ठेवला. फोन घेतला तर समोरून वहिनींचा रडण्याचा आवाज. मी दचकलो. म्हटलं आता काय झालं? तर वहिनी सांगू लागल्या, कुठं आहात तुम्ही आणि किती वेळात आमच्या घरी पोचू शकता? मी अजूनच दचकलो, कारण हे वाक्य नाही म्हटलं तरी धडकी भरवणारं असतं. की अघटित काही झालं की काय मित्राला? मी म्हटलं, आधी शांत व्हा आणि सांगा नेमकी काय अडचण आहे. सुनील म्हणजे माझा मित्र कुठं आहे? काकू म्हणजे सासूबाई बऱ्या आहेत ना? मात्र समोरून एकच घोकंपट्टी सुरू होती. तुम्ही कुठं आहात आणि लगेच येऊ शकता का घरी? मी म्हटलं, ट्रॅफिक नाही लागलं तर अर्ध्या तासात पोचतो, आणि फोन ठेवला. पटकन तयार होऊन स्कूटर काढून त्यांच्या घरी पोचलो. वाटेत सतत छातीत धडधड की समोर काय वाढून ठेवले कोणास ठाऊक. सायबर फ्रॉडमध्ये कुणी अडकलं असेल का अचानक ॲक्सिडेंट कुणाचा? घरी गेलो तर सुनील माझा मित्र, जो कोर्टात जज आहे, तो उदास बसलेला. शेजारी वहिनी रडत बसलेल्या. विशीतला मुलगा आणि मॅट्रिकमधली त्यांची मुलगी कावरीबावरी उभी. मित्राला विचारलं, काय प्रकार आहे, काय अडचण आहे? मित्र गप्पच. शेवटी वहिनी समोर येऊन म्हणाल्या, हे पहा, डिव्होर्सचे पेपर्स आजच कोर्टातून त्यांनी तयार करून आणलेत. त्यांना माझ्यापासून डिव्होर्स हवा आहे, तोही लग्नाला इतकी वर्ष झाल्यावर. मी म्हटलं, काय चेष्टा करताय की काय? किती छान फॅमिली आहे. आजी नातवंड मजेत आहेत, आर्थिकदृष्ट्या सगळं ओके आहे. हे काय मध्येच? त्याच्यावर कुणीच काही बोलेना. शेवटी मी मित्राच्या मुलाला विचारलं, आजी कुठे आहे रे? तो म्हणाला, बाबांनी कालच त्यांना पौड रोडच्या वृद्धाश्रमात नेऊन ठेवलंय आणि कालपासून बाबा जेवले पण नाहीत, सतत उदास बसून आहेत. मी मित्राच्या जवळ जाऊन बसलो, खांद्यावर थोपटलं आणि सुनीलचा बात फुटला. मी माझ्या 70ल्या आईला अशा लोकांच्या हाती सोडून आलोय जे तिला ओळखत पण नाहीत. गेले काही महिने झाले सासू सुनेच्या तक्रारी होत होत्या. भांडण, वादावादी हे सगळं सुरू, आणि मुलंही त्यांच्या मोबाईल विश्वात मग्न. ते यात पडलेच नाहीत. त्यावेळी बायको म्हणाली की मला त्यांचं करणं झेपत नाही आहे, मी त्यांच्याकडे लक्ष देऊ शकत नाही. कोर्टातून घरी यायचो तेव्हा घरात सगळं सुतकी वातावरण. आई जवळ येऊन खूप रडायची, आणि बायकोच घरची मालकीण असल्यामुळं ती जशी वागायची तसंच घरचे नोकर पण आईशी वागू लागले. शेवटी कंटाळून आईनं मला गेल्या आठवड्यातच सांगितलं, बेटा, मला एखाद्या वृद्धाश्रमात नेऊन ठेव. राहिलेले दिवस तिथे किमान शांततेत राहीन. याबद्दल मी घरच्यांना परोपरीनं समजावून सांगून पाहिलं. काही तडजोडीचा मार्ग निघतोय का पाहत होतो, पण निराशा झाली. सगळेच आपल्या मतावर ठाम होते. खरं तर आई माझं सर्वस्व रे. 2 वर्षाचा होतो तेव्हा वडील वारले. आईनं फॉल, पिको, शिवणकाम असं काहीतरी करत करत मला शिकवलं. मात्र कधीही मला एकटं सोडलं नाही. सतत सहवासात असायची. माझ्यासाठी चांगली शाळा निवडली, चांगल्या कॉलेजात घातलं. त्यामुळंच आज मी चक्क जज झालोय. अशा या आईला काल आश्रमात सोडून आलोय. तिची एक एक आठवण येऊन रडायला येत आहे. आईला एकदा खूप ताप आलेला. मी शाळेतून घरी आलो तेव्हा पाहिलं तर अंग सगळं भाजत होतं.
तेव्हा ती म्हणाली, नाही रे बाळा, तुझ्यासाठी जेवण बनवत होते ना, तर चुलीजवळ असल्यामुळं अंग गरम झालं असेल. मित्र पुढं सांगत होता, कारण काही असो, पण अशा आईचा जर मी कुणीच होत नसलो तर बायको मुलांचं तर काय होणार मी. जिच्या शरीराचा तुकडा मी होतो तिलाच काल परक्यांची हवाली करून आलोय. ज्यांना तिच्या सवयी औषध पाणी काहीच माहीत नाही अशा लोकांच्या हवाली केलं. अशा आईसाठी जर मी काहीच करू शकत नाही तर इतर कुणाचं काय करणार. स्वतंत्रता जर इतकीच प्रिय आहे बायकोपोरांना आणि आई त्यांना ओझं वाटते, तर त्यांना आता पूर्ण स्वातंत्र्य द्यायचं ठरवलंय मी. मी जसा बापाविना वाढलो तसंच माझी मुलं वाढतील आणि म्हणून मी डिव्होर्स घेतोय. सगळी प्रॉपर्टी यांच्या हवाली करतोय आणि नोकरीचा राजीनामा देऊन मीही त्याच आश्रमात राहायला जातोय. किमान त्यामुळं मी आईसोबत तरी राहू शकेन. आईनं माझ्यासाठी आजवर जे काही केलं, कष्ट उपसले, ते सगळं बायकोपोरांना माहीत आहे. आणि असं असून जर तिला आश्रमात जावं लागत असेल तर मलाही एक ना एक दिवस हे लोक तिथंच पाठवणार. त्यापेक्षा मीच स्वतः जातो ना. असं म्हणत मित्र पुन्हा ओक्साबोक्षी रडू लागला. सहज घड्याळ पाहिलं तर 10 वाजत आलेले. वहिनीकडे लक्ष केलं. त्यांचा चेहरा पश्चात्तापानं भरलेला जाणवला. मुलंही खालमानेनं गुमसूम. मी टाळी वाजवत म्हटलं, ओके चला, आपण पौडच्या आश्रमात जातोय. आईला घेऊन येऊ. तयार व्हा सगळे. आणि 10-15 मिनिटात सगळे तयार होऊन निघालो. आश्रमात पोचलो. गेटवर वॉचमननं अडवलं. मित्रानं त्याला हातापाया पडत, माझी आई आहे इथं, तिला न्यायला आलो आहे असं विनवलं. त्यावेळी वॉचमन मित्राला बोलला, तुम्ही काय करता साहेब? मी जज आहे असं सांगितल्यावर वॉचमन म्हणाला, जिथं सगळे पुरावे तुमच्यासमोर होते तरी तुम्ही आईला न्याय देऊ शकला नाहीत, इतर लोकांना कसा न्याय देत असाल तुम्ही? शंकाच आहे बॉ. असं म्हणत आम्हाला गेटवरच थांबवून तो आत गेला. आतून नंतर लेडी वॉर्डन बाहेर आल्या. अतिशय कातर आवाजात त्या म्हणाल्या, तुम्हाला जड झाली म्हणून तिला आणून इथं सोडलं. आता इतक्या रात्री न्यायला आलाय. काय माहीत, जाताना वाटेत कुठेतरी तिला नदीत ढकलून द्या, तर त्याचा जाब मी माझ्या देवाला काय देऊ की का जाऊ दिलं त्या माऊलीला. हे ऐकताच सगळे सुन्न झाले. शेवटी धीर करून मी म्हटलं, मॅडम विश्वास ठेवा, या सगळ्यांना पश्चात्ताप झालाय. त्यांना सुधारण्याची संधी आपण नाही द्यायची तर कोण देणार? शेवटी वॉर्डनला काय वाटलं माहीत नाही. त्यांनी आम्हाला हातानं खुणावून मागोमाग यायला सांगितलं. जिथं आईला ठेवलं होतं तिथं त्यांनी आम्हाला नेलं. तिथलं दृश्य पाहून माझ्याच जीवाचं पाणी पाणी झालं. ती माऊली एक फोटो कुशीत घेऊन शांत झोपली होती. तो ग्रुप फोटो होता, पूर्ण परिवाराचा. हळूच पुढं होऊन मी त्यांना हलवलं. त्याने ओळखून मला कसं काय आलं असं विचारलं. मी सांगितलं की तुला न्यायला आलोय सगळे. तिनं सगळ्यांकडं पाहिलं आणि मोठ्यानं हंबरडाच फोडला. मित्र आणि वहिनी पण हमसून रडू लागल्या. सगळंच वातावरण गलबलून गेलेलं. शेवटी सगळी आवरावर करून तिला घेऊन बाहेर पडलो, तर आजूबाजूच्या रूममध्ये असलेले इतर असेच निराधार आईबाप बाहेर आलेले आणि चक्क मंद मंद हसत त्या आईला टाटा करत होते. जणू आमचं राहू दे, तुला पुन्हा घर मिळालं ग बाई, असा भाव त्यांच्या टाटामध्ये. वाटेत सगळं शांत होतं. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. मी शांतपणे कार ड्राईव्ह करत होतो. रात्रीचे 12 वाजलेले घरी पोचायला. सगळ्यांना घरात नीट पोचवलं आणि निघालो.
वहिनीला आणि मुलांनाही आता सुखाची किल्ली नेमकी जी हरवली होती ती सापडली होती. आणि मित्रानं मला घट्ट मिठी मारली. सुनीलला थोपटून शांत करत मी बाहेर पडलो. ओलं काय लागतंय मागे असं म्हणून पाहिलं तर शर्टाच्या मागचा भाग ओला झालेला, मित्राच्या अश्रूनं. आई शेवटी आईच असते रे बाबांनो. भले ती आउटडेटेड असेल, तुमच्यासारखं तिला जगणं म्हणजे लाईफस्टाईल जमत नसेल, तुमच्या तिच्या आवडीनिवडी जुळत नसतील, पण एक लक्षात घ्या की ती होती म्हणून तुम्हाला तुमचा नवरा आणि मुलांना त्यांचा बाप मिळाला आहे ना. हे कसं विसरता मुलांनो. बाहेर कॉलेजात कितीतरी ॲडजस्ट करताच की. सुनांनो, तुम्ही नोकरी करत असाल तर ऑफिसात पण ॲडजस्ट करताच की. मग आई नावाच्या पिकल्या पानाला ॲडजस्ट करायला काय अडचण आहे. तुमच्यापुढं सगळं तुमचं आयुष्य पडलं आहे, पण त्या पिकल्या पानाचा काय भरवसा, कधी गळून पडेल माहीत नाही. म्हणून आहे तोपर्यंत जमेल तसं जपा रे तिला. थोडी कळ सोसा वाटली तर. तिनं तर तुम्हाला जन्म देताना किती प्रसव वेदना सोसल्या आहेत. बाळणपण म्हणजे जणू स्त्रीचा पुनर्जन्म असतो रे. मृत्यूला शिवून ती आलेली असते. मग म्हातारपणी पुन्हा तिला जिवंतपणी मरण यातना का देता. आणि लक्षात घ्या, जे पेराल तेच उगवणार आहे. जे तुम्ही आईवडिलांशी वागाल तेच तुमची मुलं तुमच्याशी वागणार आहेत. कारण कर्मा रिटर्न्स तर होणारच ना. त्यात हैगई कधीच होत नाही हे तर लक्षात ठेवा. विश्वास ठेवा, सगळं सगळं तुमच्याकडं असलं तरी समाधान आणि सुख नसेल, सुकून नसेल. ते सगळं फक्त आणि फक्त आईच्या कुशीत असतं, आईच्या पदरात असतं. आणि म्हणून तिच्या पदराला विखरून जाऊ देऊ नका. कारण तो पदर एक असं वस्त्र आहे जे एकदा फाटलं की नंतर काही केल्या शिवता येत नाही. तुमच्या घरात असं घडूच नये ही प्रार्थना करतोय. मात्र तुमच्या भोवताली कोणाकडं असं घडत असेल तर त्यांना वेळीच सावरण्यासाठी ही पोस्ट जरूर पाठवा. हे सुद्धा एक सामाजिक कामच आहे. धन्यवाद. आई या लघुकथेचं वाचन आपण ऐकलं. लेखक अनामिक, सौजन्य शोभा निंबाळकर यांचं, अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.